बऱ्याचदा असं होतं ना, शब्द सुचत नाहीत आणि चुकीचे म्हणजे वापरले जातात. तर कुठले शब्द टाळावेत रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये ते सांग. सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणेल की चढत्या सुरात बोलणं टाळावं. सगळ्यात आधी शब्दांच्याही आधी. म्हणजे काय होतं की तुमचं डिलिव्हरी ऑफ जो कंटेंट आहे त्याचे सूर ताल कसे चालले आहेत. मुलगी आहे, मुलगा आहे रिलेशनशिपमध्ये, तर मुलींचा कल जो असतो तो असं म्हटलं जातं फार भावनिक असतो. मुलांचा कल असं म्हटलं जातं की ते थोडंसं प्रॅक्टिकल अप्रॉचने नात्याकडे बघतात आणि मग ते अगदी सहज बोलतात, सोड ना, नाही जायचं मूवीला आज. आणि ती हे नाही बघत की त्याने नकार दिला आहे किंवा तो बिझी आहे. ती हे बघते, सोडणं, कसं बोललास, सोडणं, सोडून देऊ, असंच सोडून देऊ, असं कसं सोडून देऊ. म्हणजे तिने काय केलं, तो शब्द धरून ठेवला. तर आपल्याला जेव्हा आपण नात्यामध्ये बोलतोय किंवा संवाद साधतोय तेव्हा असे शब्द ज्याचे मिनिंग्स डायव्हर्स होऊ शकतात ते शब्द वापरायचे नाही आहे. आणि स्पेशली चढत्या स्वरात जितकं टाळता येईल आपल्याला ते बोलायचं नाही आहे. याने काय होतं, महत्त्वाचं शेवटी नातं आहे ना दोघांसाठी पण. तर एक खूप छान एक्सपिरियन्स माझ्यासोबत झाला होता की त्या लेडीने मला असं सांगितलं की माझ्या हजबंडचं असं आहे की त्याला कायम ना असं ओरडूनच बोलायची सवय. म्हणजे तो नॉर्मल पण बोलतो ना, तसं कपाळावर त्याच्या आठ्या असतात, तो असं वरच्या सुरात बोलतो. तर आमचं भांडण झालं तर मी त्याला म्हणते की अरे तू प्लीज हळू बोल ना, आरामात बोल ना. तर त्याचं उत्तर, मी कसं बोलतोय ते नको बघूच, मी काय बोलतोय ते बघ. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तू माझ्या सुरांकडे, माझ्या लयबद्धता, माझी जी काही मी वापरतो चेहरा वगैरे, ते तू इग्नोर कर. कसं इग्नोर करणार? कारण उत्तम संवाद साधणं याचे 2 पार्ट्स आहेत. 1, तुम्ही कसं बोलताय. 2, तुम्ही काय बोलताय. कसं बोलताय म्हणजे ऑल युअर प्रेझेंटेशन, आणि काय बोलताय म्हणजे तुमचा शब्दांचा खेळ. तर कॉम्बिनेशन दोघांचं लागतं. आणि बऱ्याच लोकांना ते कळत नाही किंवा ती अवेअरनेस नसते आणि मग भांडण होतं, भांडण वाढतं आणि टोकाला जातं. पण बरोबर आहे तू म्हणतेस ते. एखादं वाक्य उगीच जोरात बोललं आणि सॉफ्टली बोललं तो खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. येस. ऐकणाऱ्याला मग ना शब्द नाही तर इमोशन्स लक्षात राहतात. म्हणजे कनेक्टिव्हिटी ना वेगळी वेगळी आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे आपण म्हणत असतो. तसंच काही लोक नुसतं चेहऱ्यावरचे भाव बघून अर्थ काढून घेतात. आता माझ्या चेहऱ्यावर भावच नाही पण माझ्या मनात काहीच वाईट नाही आहे. पण करणार काय, माझ्या मनापर्यंत तू पोहोचणार कुठून, माझ्या चेहऱ्यावरून ना. तर म्हणजे समजा उदाहरणार्थ बरेचदा लोक इव्हेंट्सला जातात, लग्नाला जातात, एखाद्याच्या बर्थडेला जातात आणि मग कसं, नमस्कार, काय म्हणता, कसं चाललंय, अरे तू कार्यक्रमाला आलाय, तू विचारपूस करतो, तू कशी केली पाहिजे, नमस्कार, काय म्हणता, कसे आहात. तर समोरच्यालाही वाटतं की तू आनंदाने आलायस. पण हे रिफ्लेक्शन मॅटर करतं, हेच लक्षात येत नाही. आणि बरेच रिलेशन्स, नाते, मग ते प्रोफेशनल फ्रंटचे असू दे की पर्सनल फ्रंटचे, ते ह्याने कोलॅप्स होतात, खराब होतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.